मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथ गतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप। मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर। ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात, सूत्रांची माहिती। जरांगे आज पुण्याच्या कोर्टात हजर राहणार। जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप। कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं। मनसे पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ लढवणार। पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। शरद पवारांकडून आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो, आता पवारांकडून घरफोडीचा कार्यक्रम सुरू। आमदारांच्या मुलांना तिकीट देत घरफोडी करायला नको, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका। नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। फडणवीस आणि अनिल देशमुख एकत्र येण्याची शक्यता। पत्रिकेत नाव मात्र औपचारिक निमंत्रण दिलं नसल्याचा देशमुखांच्या कार्यालयाचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक तर छगन भुजबळ येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर। दादांच्या दौऱ्यात भुजबळ अनुपस्थित राहणार असल्यानं चर्चा। राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी संभाजीने गद्दारी केली। वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय। हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा संभाजीराजेंवर हल्लाबोल। पोलिसांचं संरक्षण असतानाही जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला। स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। नवी मुंबईतून 1 जण ताब्यात। उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये मोर्चाला विरोध केल्यानं मोर्चा दरम्यान वाद। आज चिपळूण बंदची हाक, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। ठाण्यातील आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पूजा खेडकर भारतात की परदेशात अशी चर्चा सुरू। दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती। दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता। अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता। राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार। 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निकाल दिला। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.5 रुपयांची वाढ। व्यावसायिक सिलेंडर 1605 रुपयांना मिळणार। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार। जुलै महिन्यात पावसाचा कहर। अतिवृष्टीचा 1,84,000 हेक्टरला फटका, तर 94 जणांचा मृत्यू। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच। भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरात वाहून गेला। पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी। 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम सामन्यात भारताला कांस्य पदक। मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर। हिमाचल, उत्तराखंडमध्ये ढगफुटी, घरांची पडझड, पूल, रस्ते पाण्याखाली। विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू, तर 50 जण बेपत्ता।